हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? तर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते मी आपल्या युट्यूब चॅनलवर. तर म्हणजे 15 दिवस झाले माझे आता युट्यूब चॅनल ओपन करून. तर लॉंग व्हिडिओ माझे डेली काही येत नाही, कारण की घरात दोन दोन बाळ असल्यामुळे मला म्हणजे थोडीशी अडचण होती व्हिडिओ वगैरे करताना, कारण की ते व्हिडिओ वगैरे काही करू देत नाही व्यवस्थित. तर त्याच्यामुळे माझ्याकडून ते डेली डेलीचं म्हणजे जे व्हिडिओ असतात ते काही करणं होत नाही. पण तरी पण मला अ, म्ह- जसा टाइम भेटतो तशी मी व्हिडिओ वगैरे करते आणि शॉर्ट व्हिडिओ तर मी रोज टाकते. तर असं तर टायटल वरून तुम्ही समजलंच असणार आजचा विषय काय असणार आहे. तर मी असे व्हिडिओ रोज म्हणजे जशी मला वेळ भेटेल किंवा तसं माझा टाइम ऍडजस्ट होईल तसं मी रोज तुमच्या सामने अशी व्हिडिओ घेऊन येणार आणि तुमच्याशी गप्पा मारणार. तर आजचा विषय पण असा आहे की खूप माझ्या जीवनामध्ये खूप म्हणजे प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे. खूप दुःख आहे प्रत्येकाच्या जीवनात. फक्त त्याचे प्रकार वेगळे, कोण कोणत्या दुःखाने आहे, कोण कोणत्या दुःखाने आहे. खूप जगात दुःखीच आहे. पण तेच घेऊन बसलो तर आयुष्य जात नसतं. कुठेतरी मूव्ह ऑन व्हावं लागतं आणि पुढे जरा मार्ग आपल्याला पकडावा लागतो. तर ठीक आहे. तर माझ्याही जीवनात तसेच काही अनुभव खूप आलेले, खूप घाणेरडे, वाईट अनुभव खूप आले. चांगले अनुभव कमी आहे, पण हे अनुभव खूप जास्त आलेले. तर काही गोष्टीत कसं झालेले, माझ्या नासमजमुळे माझं नुकसान झालेले, आणि कोणाच्या चालाकीमुळे पण माझंच नुकसान झालेले. दोन दृष्टीने माझंच नुकसान झालेले. पण ठीक आहे, ठोकर लागली, अनुभव येतो, त्याच्यातून काहीतरी शिकायला भेटतं. असं समजून मी मौन होते प्रत्येक गोष्टीतून आणि पण शिकते नक्की त्याच्यातून. की ती गोष्ट परत आपल्यावर व्हायला नको किंवा कोणी आपल्याला फसवायला नको. पण काय असं असतं ना, आपण जरी किती जरी आपण सिक्युअर राहिलो, स्वतःला सिक्युअर ठेवलं, किती जरी हे ठेवलं ना, तरी पण काही गोष्टी व्हायच्या असतात, त्या होऊनच राहतात. तर त्याला पण आपण काही अडवू शकत नाही. पण एक गोष्ट आपल्या हातात असते की ते कितपर्यंत इकडे लागायला हवं, कितपर्यंत लागून ठेवायला हवं, हे आपल्यावर असतं. तर त्याच्यातून बाहेर पडायला हे आपल्यावर असतं. तर जीवन एकदाच भेटतं. तर त्याला माझी एकच माइंडसेट आहे, की एकदा जीवन भेटतं त्याला फक्त एन्जॉय करून मन मोकळे जगूनच काढायचं आहे. कर्तव्य, जबाबदारी घेऊन आणि एकदम मन मोकळे हसून जगायचंय बस. कोणी काय बोलत आहे, कोणी काय करत आहे आणि कोणाला काय करायचंय करा. लक्ष द्यायचं नाही. पण आपण काय आहे, आपण कसे आहोत हे आपल्याला माहिती ना. तर आपला जो मार्ग आहे ना, तो फक्त चालू ठेवा सरळ. बाकी इकडं तिकडं, कारण की सगळे आपले जे आपल्याला म्हणजे मी म्हणते ना, जे पण आपल्या आजूबाजूचे आपले आई वडील ते सगळे आपले शत्रूज आहे असं समजून चालायचे. कोण कोणासाठी पूर्णपणे चांगले विचार करू शकत नाही. आई वडील एकमेव जगात अशा आहे की तेच आपल्या मुलांचा तो विचार करू शकतो. नाही तर की तर माझ्या जीवनात पण असं काहीतरी गोष्टी घडल्या आहे. आणि तुम्हाला तर माहिती मी माहेरी आलेली आहे. मी माहेरी राहतेय. सध्या माझं बाळ लहान असल्यामुळे मला कुठं काम वगैरे करता येत नाही, कारण की माझं बाळ माझ्याच अंगावर आहे आणि ते सध्या कोणाकडे राहू शकत नाही. आणि कामाला जाणं म्हटलं तर तिकडं जॉब म्हटला तर मग तिकडं पूर्ण दिवस कामात लागून राहा आणि मग या घरी. तर माझं बाळ लहान असल्यामुळे मला कुठं जाणं शक्यच नाहीये. तर बघू आता, लहान बाळ आहे त्याच्यामुळे काय होतं काही नाही. पण एक मी टेन्शन घेत नाही, कारण की आपली काही चुकीच नसताना आपण टेन्शन काय घ्यायचं. जे होणार ते बघू. निसर्ग काय करतो म्हणता ना, ज्यांनी काय कर्म केली असेल त्याला, ज्यांनी चांगलं कर्म केले असेल त्याला फळ चांगलंच भेटतं, वाईट केलं असेल तर वाईटच भेटतं. पण आपण मी टेन्शन नाही घेत त्या गोष्टींचं. माझ्या बाकीचे बायका माझे व्हिडिओ जे बघत असेल ना, तर खूप संसारात खूप त्रास असतो. काहींना खूप सुख पण असतं, काहींना खूप त्रास पण असतो. काही स्त्रिया संसारात आहे तर समाजासाठी, घरातल्या आई वडिलांच्या इज्जतीसाठी, मग त्यांच्या याच्या म्हणजे मानप्रतिष्ठेसाठी आहे, म्हणजे संसार करताय. पण ते मनापासून नाही, काही कुठली गोष्ट ते आनंदाने राहतायत. काही स्त्रिया अशा आहे आणि काही स्त्रिया ठीक आहे, त्यांना चांगले त्यांची पार्टनर भेटले, त्यांची नवरी चांगली आहे, त्यांना समजून घेणार आहे, तर ते खुश पण आहे. तर तर हे मला कळत नाही, पण प्रत्येक बाईला तसंच नवरा भेटत नाही समजून घेणारा. आणि प्रत्येक बाईची एकच इच्छा असते,
सासरी इतर किती जरी वाईट असले सगळे, ननद, सासू, सासरे, जेठ, देर किंवा इतर किती सदस्य जरी वाईट असले, एकच व्यक्ती तिच्यासाठी योग्यतेचा असला तो तिचा नवरा, त्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा, तर ती इतक्या आनंदाने संसार करेल ना ती, खूप आनंदाने संसार करते. म्हणजे तिला असं वाटतं ना, नको, जो माझ्या आयुष्यभरासाठी माझ्या थांबलाय त्याने, तो माझ्या आयुष्यभरासाठी माझा जोडीदार जर माझ्याशी योग्यतेचे असेल, तर बाकी किती जरी वाईट असले, मी आहे खंबीर उभं राहायला. असं म्हणून ती संसार करते. आणि जर तो नवरा तिच्या पाठीशी नसेल, तोच तिला टॉर्चर करत असेल, तिला मारहाण करत असेल, तिला शिव्या देत असेल, तिची इज्जत काढत असेल, तर तर तो संसार मला असं वाटतं तो जास्त पुढेपर्यंत जात नाही. तरी मर्यादा असती, ती मर्यादा सीमापर्यंत सहनशीलता पण असते. ती संपून गेली तर स्त्री एक तर जीव देऊन देते आणि एकदा माहेरी येऊन जाते. हे दोन गोष्टी करते स्त्री. तिला पण अपेक्षा असतात ना. तर लग्नाआधी बाप असतो तिला, तिचा बॉडीगार्ड बाप असतो. तिला समजून घेणारा, तिला प्रेम जीव लावणारा बाप असतो. सगळं जबाबदारी उचलणारा बाप असतो. तिलाही ती अपेक्षा असते ना, जर माझं लग्न झालं तर लग्नानंतर नवराही असाच भेटावा, त्याची जबाबदारी घेणारा, मला समजून घेणारा, ही अपेक्षा असते. म्हातारपणामध्ये मुलगा असतो, मुलगी असते. तर त्याही गोष्टी तिला काय काय कसली तिला हे हवं असतं तिला, तुमच्याकडून तिला आदर भेटला पाहिजे, दोन प्रेमाचे शब्द भेटले पाहिजे तिला, तिला पाठिंबा दिला गेला पाहिजे, तिला काहीतरी गोष्टींची तिला तिच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. काय हवं असतं ते. दोन जरी तिला गोड शब्द भेटले ना, की तू ही गोष्ट योग्य केलीये आणि असं चालू ठेवून तुझ्या पाठीशी आहे, तर ती स्त्री खरंच खूप पुढे जाऊ शकते. माझा नवरा असा बोललाय मला, या शब्दानेच ती खूप खूप आनंदी होऊन जाते. संसार दोघांचा असतो, दोघांमुळेच चालू होतो संसार. हं. लग्न करतात एक स्त्री आणि पुरुष लग्न करतो आणि तेव्हा संसार चालू होतो. तो पुरुष तिच्या पसंती लग्न करतो. तुला पसंत आहे ही मुलगी, तू लग्न कर. हं. तिलाही पसंत असतो मुलगा, तेव्हाच ती लग्न करते. की ती याला त्याला सांगते की मला तुम्हाला पसंत आहे का, तेव्हाच मी लग्न करेन, किंवा तो असा म्हणतो का तुम्हाला पसंत आहे का, तेव्हाच मी लग्न करेन. ते लोक तुम्हाला सांगता ना, मुलीला पण सांगता आणि मुलाला पण सांगतो तुला पसंत आहे का, पसंत आहे. आपण हो सांगतो की नाही, आपलं खरं पसंत असेल तर. मग संसार इतरांच्या विचारांनी का केला जातो मग? हं? हं? संसार तुमचा आहे, लग्न तुम्ही केले, संसार तुमच्या डोक्याने, तुमच्यावाल्या बुद्धीने व्हायला पाहिजे. तुमचा संसार एक मनाने व्हायला पाहिजे. का इतरांचं ऐकून, नातेपुत्यांचं ऐकून, बाहेरचं ऐकून तुमचा संसार व्हायला पाहिजे? नाही ना. संसार असा नाही होत ना. हं? लग्न करताना तुमची एकमेकांची मर्जी असते आणि संसार करताना दुसऱ्यांची मर्जी. कसं संसार होणार? मला असं वाटतं ना, घरामध्ये सगळ्यात महत्वाचा माणूस म्हटलं की नवरा असतो. नवरा तो योग्य हवा. तर तो त्याची फॅमिली सिक्युअर असते. त्याची बायको, त्याची मुलं, त्याचा संसार सिक्युअर असतो. कारण की घरातला प्रोटेक्टिव्ह व्यक्ती हा माणूस असतो. जर त्याने ठरवलं ना, की मी माझ्या संसारामध्ये माझ्या बायको मुलांना, बायको पोरांचा बॉडीगार्ड आहे आणि मी त्यांच्यावर कोणाचीच वाईट नजर पडू देणार नाही, माझ्या संसारावर, माझ्या बायको मुलांवर. मी त्यांच्या पाठीशी उभा आहे. कोणाची हिंमत नाही तुमचे संसार हलवण्याची. कोणताच नातेवाईक किंवा कोणताच बाहेरच्या व्यक्ती तुमच्या संसारात कधीच बोलणार नाही, जर तो माणूस कट्टर पूर्ण संसारिक असेल तर. आता तो माणूस इतरांचं ऐकून घरात बायकोला टोमणे देत असेल किंवा शिवीगाळ करत असेल, भांडण करत असेल इतरांचं ऐकून, तो संसार संपला म्हणजे समजा. तसंच माझ्या बाबतीत झाले. तो कमतरता बघून घेतात. बायकोचा नवऱ्यामध्ये विश्वास नाहीये, नवऱ्याच्या बायकोमध्ये विश्वास नाही, तर लोकांना ती पॉवर भेटून जाते, की अरे हे एकदम उघडं राहणे, इकडं मग आपलं जे काही करायचे ते आपण करू शकतो. हे आपण नातेवाईकांना, इतर लोकांना पूर्ण म्हणजे त्यांना एक सिक्युअर देऊन देतो आपल्याला.
कदाचित त्याच्यामुळे संसार खूप तुटलेले. नवरा बायकोंचे एकमेकांत विश्वास नाहीये, प्रेम नाहीये, अंडरस्टँडिंग नाहीये, समजून घेण्याची, आणि सगळ्यात महत्वाचा आदर नाहीये. त्याच्यामुळे तुमची साईडचे जे असतात ना, त्यांना पॉवर भेटते तुमच्या संसारात ढवळाढवळ करण्याची, बोलण्याची. जी बोलण्याची लायकीची नसतात ना, ते सुद्धा बोलतात. तुम्ही देता त्यांना काय. स्त्री असो किंवा पुरुष असो, दोघांना बोलते. काही स्त्रिया पण तशाच असतात आणि काही पुरुष पण तसे असतात. आणि माझ्या बाबतीत पुरुषाचं घडले म्हणून मी पुरुषाला बोलणार. पुरुष मेन असतो घरातला. मेन माणूस असतो तो पुरुष असतो, नंतर बाई असते. व्हिडिओ बघत असेल ना, मला तेही सांगणे की तुम्ही एकमेकांना जीव कमी लावा आणि एकमेकांचा आदर ठेवा. चार दोघांमध्ये बायकोनी नवऱ्याला इज्जत दिली पाहिजे, नवऱ्याने बायकोला इज्जत दिली पाहिजे. चार दोघांसामने त्यांनी बघायला पाहिजे की अरे यांच्या दोघांमध्ये एवढं होतं ना, ते आपलं तर काही इकडं निभाव नाही, आपण इकडं काहीच बोलू शकत नाही, नाहीला नाही. कारण की जर एकमेकांचे आदर करताय तर मग विचार करायला पाहिजे, तेही कोणासामने, आमच्या सगळ्यांसामने जर एकमेकांचे आदर करताय तर आपण यांच्यामध्ये कधीच काळ्या करू शकत नाही. तू हिंमतच करणार नाही. एक पहिली गोष्ट, सगळं प्रथम एकमेकांचा आदर करा, एकमेकांना समजून घ्या, आणि त्या दोन गोष्टींनीच तुमच्यामध्ये प्रेम वाढेल. तिसरी गोष्ट, संसार नवरा बायकोचा असतो. बायको नवऱ्यासोबत आयुष्यभर राहते आणि नवरा बायकोसोबत आयुष्यभर असतो. तर तुम्हाला एकमेकांसोबत आयुष्यभर राहायचं तर तुम्ही एकमेकांचंच ऐकून राहा ना. इतरांचं ऐकून तर नाही राहायला पाहिजे ना. जर तुम्हाला इतरांचं ऐकायचंय तर तुम्ही संसाराला मूव ऑन करा, म्हणजे संसाराला मी त्यागून द्या, इतरांचंच ऐकत बस आयुष्यभर. तर तुम्हाला असं वाटत असेल तर आमचं भलं. आपला संसार पहिली प्रायोरिटी असते. लग्ना पहिले तर आई वडील असतात, सगळेच असतात. लग्न झाल्यावर सगळी महत्वाची प्रायोरिटी आपली एक असते, संसार, आपली बायको, आपली मुलं, ती आपली जबाबदारी असते. आई वडील असतातच, सगळ्यात महत्वाची प्रायोरिटी लग्नानंतर ही होऊन जाते. आपला संसार, आपली मुलं, आपली बायको ही असते. आणि सगळ्यात पहिले टाइम द्यायचं. भेटेल. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा, कमेंट करा, तुमचं मत वगैरे मांडा. मी बघणार प्रत्येक कमेंट, आणि नक्की सांगा तुम्हाला काय योग्य वाटलं, काय अयोग्य वाटलं ते नक्की सांगा. आणि तुमचे जे काही कमेंट असणार आहेत तेच माझे पुढचे व्हिडिओ करण्यामध्ये सहभागी असणार आहे, म्हणजे मला मोटिवेट करणार आहे. चला, तर तोपर्यंत खुश राहा, स्वतःला हॅप्पी ठेवा, खुश ठेवा, स्वतःला समजून घ्या. स्वतः योग्य आहात ना, मग टेन्शन नाही घ्यायचं, छान जगायचं. चला, तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. कसा वाटला कमेंट करा, लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत बाय बाय.